आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। हे टायगर ऑपरेशन नाही, देवेंद्र ऑपरेशन नाही, हे तर उद्धव ठाकरेंचे ऑपरेशन झाले आहे आणि एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल, असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे। आमदार खासदार हे आमच्याकडे येत आहेत। 2019मध्येच आमच्यासोबत यावं असं उद्धव ठाकरेंना आपण सांगितले होते, पण ते आले नाहीत। ती त्यांची चूक होती, त्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे, असेही मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले आहे। ते सांगलीमध्ये बोलत होते। फोडाफोडी तुम्ही आता एक फोडाफोडी काय करण्याची आम्हाला गरज नाही। आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी संख्या आमच्याकडे आहे। केंद्रामध्ये सुद्धा सरकारकडे क्लिअर मेजॉरिटी आहे, तेव्हा आम्हाला फोडाफोडीची गरज नाही। पण आम्ही फोडले ना, आम्ही फोडले ना। खासदार आमच्याकडे आलेले आहेत, आमचे दरवाजे खुले आहेत, ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं। आणि नाही, आता फोडाफोडी म्हणजे फोडाफोडी आम्हाला करण्याची आवश्यकता नाही। आता एकतर उद्धव ठाकरे यांना आपले खासदार आमदार सांभाळता येईना झालेले आहेत। आता सचिन अहिरसुद्धा एवढे त्यांच्यासोबत पूर्वी जे राष्ट्रवादीमध्ये होते, नंतर ते तिकडे गेले आणि आता ते पुन्हा एकनाथ शिंदेसोबत आलेले आहे। त्यामुळं लोकांना असं वाटतं की धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे आहे। एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत, कारण बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीला विरोध केला होता, पण त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे गेले आणि त्यामुळंच हे सगळे प्रकार घडत आहेत। जर 2019मध्ये उद्धव ठाकरे आमच्यासोबत महायुतीसोबत राहिले असते तर कदाचित त्यांच्यावर ही वेळ आली नसती। सिंबॉली गेलेलं आहे, खासदारी गेलेली आहेत, आमदारी जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं उद्धव ठाकरे यांची ही फार मोठी चूक झालेली आहे। त्यावेळेला मी त्यांना तर सांगत होतो की आपण आमच्यासोबत या, आणि आता हे ऑपरेशन हे टायगर ऑपरेशन नाही आहे, हे देवेंद्र ऑपरेशन नाही आहे, हे ऑपरेशन जे आहे उद्धव ठाकरे ऑपरेशन आहे, कारण उद्धव ठाकरेंचंच ऑपरेशन झालेलं आहे। त्यामुळं एवढे लोक फुटत आहेत। तर आता एक दिवस असा आहे की एवढे सगळे आमदार खासदार इकडे येऊ लागलेले आहेत, तर एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल। त्यामुळं आम्ही काय फोडलेलं असं नाही, लोक स्वतः आमच्याकडे आलेले आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून ते आमच्यासोबत आलेले आहेत। आपल्या मतदारसंघात विकास झाला पाहिजे आणि मोदींच्या नेतृत्वाखालीच होऊ शकतो, म्हणून लोक आमच्याकडे येत आहेत। त्यामुळं आता जे येत आहेत त्यांना घेण्याचं काम आमचं आहे। याच्या अगोदरच्या निवडणुकीत सुद्धा उद्धव ठाकरेंचा पक्ष गेला, चिन्ह गेलं, त्यानंतर परत त्यांच्याकडे गेले, परत दुसऱ्या चिन्हावर निवडून आले। त्यावेळी यांना वाटलं नाही की बाबा उद्धव ठाकरेकडे आपण निवडून तर आपल्याला सत्ता मिळणार नाही, विरोधात बसावं लागेल, तरी सुद्धा तिकडे आमदार कशाला नाही गेले? तर का गेले त्यांना विचारा त्यांना, ते आले आमच्याकडे आलेले आहेत, आम्ही त्यांना घेतलेलं आहे। संजय राऊत या व्यक्तिरेषेबद्दल, या व्यक्तीबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय? संजय राऊत वैयक्तिक मत माझं असं आहे की संजय राऊत माझे अत्यंत चांगले मित्र आहे, ते सामनाचे संपादक आहेत, त्यांच्याबरोबर माझे अनेक वर्षांपासूनचे चांगले संबंध आहेत, पॅन्थरच्या मुवमेंटपासून। अनेक अनुभव अशा पद्धतीचा तो पत्रकार आहे, पण त्यांच्यामुळंच या खासदार फुटलेले आहेत। त्यामुळं संजय राऊत यांची भूमिका सातत्यानं अशी राहिलेली आहे आणि त्यामुळं मग मला असं वाटतं की संजय राऊत हेच उद्धव ठाकरेंना घेऊन गेले का काँग्रेस राष्ट्रवादीकडे, हा प्रस्तावच त्यांनी ते चुकीचा अशा पद्धतीचा होता। तो उद्धवजी तिकडे गेले नसते तर ही फाटाफूट अजिबात होत नव्हती। त्यामुळे उद्धवजी आमच्यासोबत महायुतीसोबत राहायला पाहिजे होते। त्यावेळेला त्यांना डेप्युटी CM पद मिळालं असते, मुख्यमंत्रीपदाची मागणी करत होते, पण BJPने काय त्यांना 2019ला काय मुख्यमंत्रीपद दिलं नसतं, पण अजूनही चर्चा करून काहीतरी मार्ग निघाला असता। ते 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद मागत होते, पण 3-2 वर्षाचं किंवा काय 3.5-3 वर्षाचा असा काहीतरी प्रयोग होऊ शकला असता, किंवा मागच्या वेळेला डेप्युटी CM पद नव्हतं ते त्यांना मिळालं असतं 5 वर्षासाठी आणि अर्धे मंत्री त्यांचे झाले असते। एक तर हे अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत हे ठरलं होतं की अर्धे सत्ता अर्धी असेल,
याचा अर्थ मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यायचं अशा पद्धतीची चर्चा कुठली झाली नव्हती. आणि इलेक्शनच्या अगोदर अमित शहाबरोबर अशी चर्चा झालेली आहे आणि सेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्री देण्याचं ठरलेलं आहे असं कधी कुठं आलेलं नव्हतं. उलट देवेंद्र फडणवीस आणि प्राईम मिनिस्टर आणि अमित शहा यांच्या सभांमध्ये मी असायचो. तर नरेंद्र मोदी म्हणायचे की बाबा केंद्रामध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये ते देवेंद्र. तर त्यावेळेला कधी शिवसेनेकडून ऑब्जेक्शन घेण्यात आलं नाही. त्यामुळं अचानक आकडे असे आले की शिवसेनेशिवाय सरकार बनत नाही असे आकडे आल्यानंतर शिवसेनेने अडामण भूमिका घेतली. त्यांनी जर थोडी त्या लवचिक भूमिका घेतली असती तर कदाचित हे सगळे पुढचे प्रकार घडले नसते. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनीच ही चूक केलेली आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये जरी असे लोक इकडं तिकडं जायला नको असतील तर उद्धव ठाकरे यांनीच याचा गंभीर विचार करावा असं आपलं मत आहे. 5 तारखेला उद्धव